मित्रांनो, एम-पी-एस-सी राज्यसेवा 2025 चा एक इम्पोर्टंट फॅक्ट तुम्हाला सांगतो, की साधारणपणे आपल्यासमोर काही आकडे आहेत. 1,80,000 मुलांनी ह्या परीक्षेचा फॉर्म भरला होता आणि जवळ-जवळ 30 ते 40% याच्यामध्ये ॲब्सेंटी होती. याचा अर्थ आपल्याला दिसून येते, की 2025 ची जी नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, ती फार मुलांनी सिन्सिअरली केलेली नाही. आणि आता 2026 ची डेट ऑलरेडी आलेली आहे. 31 मे 2026 ला एम-पी-एस-सीची राज्यसेवा परीक्षा ही नियोजित आहे. तर ग्रॅज्युएशन असणाऱ्या किंवा ग्रॅज्युएट जे मुलं होत आहेत आणि ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये जे मुलं तयारीसाठी या परीक्षेची तयारी करणार आहेत, तर त्यांच्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे. आणि म्हणूनच सिस्टमॅटिक आणि सिलेक्टिव्ह अभ्यास कसा करावा आणि ही परीक्षा कशी क्रॅक करावी याच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा. तर मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. एम-पी-एस-सी राज्यसेवा 2026 ची जी परीक्षा आहे, ती साधारणपणे 31 मे 2026 ला आता आयोगाने दिलेल्या एका टेंटेटिव्ह शेड्यूल अनुसार ही नियोजित आहे. आणि आता इथून जर पाहिलं तर जे मुलं सिन्सिअर आणि सीरियस या परीक्षेच्या संदर्भात आहेत, त्यांच्यासाठी मी म्हणेल एक रिव्हर्स काउंटडाऊन. कारण इथून पाहिलं तर इफेक्टिव्हली 5 काय मी म्हणेल 4, कारण शेवटचा महिना जर मी रिव्हिजनचा पकडला, तर फक्त 4 महिने आपल्याला परीक्षेसाठी राहिलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला जो हा अटेम्प्ट आहे, हा बिलकुल सिलेक्टिव्ह रीडिंग आणि सिस्टमॅटिक अप्रोचने जर आपण गेला, तरच आपण ही परीक्षा निश्चितपणे क्रॅक करू शकतो. आणि त्यामुळेच हा संपूर्ण व्हिडिओ त्या संदर्भामध्ये मी आणलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये एक अभ्यास सुरू करण्याची योग्य वेळ कोणती आणि ही अभ्यास नियमबद्ध पद्धतीने बिलकुल टार्गेट अप्रोचने कशा पद्धतीने आपल्याला हा अभ्यास संपवता येईल त्याच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ. तर सुरू करूया या व्हिडिओला. तर सर्वात पहिला अजेंडा म्हणजे एम-पी-एस-सी राज्यसेवा 2026 जी आपण म्हणू की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये होणारा हा सेकंड अटेम्प्ट. जो पहिला अटेम्प्ट आपण पाहिला की फार मुलांनी सिन्सिअरली आणि सिरियसली प्रिपेअर केलाच नाही, कारण ते तळ्यात मळ्यात होते की डिस्क्रिप्टिव्हची तयारी कशी करायची आणि कसा पॅटर्न येईल. आणि त्यामुळे आपण पाहिलं तर भरपूर ॲब्सेंटीही आपल्याला दिसली. पण आता सगळे मुलं डेफिनेटली खूप आपण म्हणू सिन्सिअर आणि सिरियसली आता या अटेम्प्टला घेतील. कारण की काही आपण म्हणू सूत्रांच्या माहिती अनुसार सुद्धा आपण पाहिली की चांगली ॲड किंवा चांगले पद येण्याची शक्यता पण आहे. तुम्ही जर रेग्युलर अपडेट्स पाहिले आपल्या विधानसभा आणि विधान परिषदचे, तर तुम्हाला दिसतं की एम-पी-एस-सी वर वारंवार चर्चाही होत आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर खूप आपण म्हणूया आपले जे रिप्रेझेंटेटिव्हज आहेत, तर त्यांनी सुद्धा सांगितले की चांगली आपण म्हणू 2026 मध्ये भरती होईल. ती ओव्हरऑल भरती होणार आहे. तर आपण या सगळ्यांच्यासाठी आपण सुसज्ज राहिलं पाहिजे आणि जशी ॲडव्हर्टाइजमेंट आली तसा आपला एक चांगला फ्लो पाहिजे अभ्यासासाठी. आणि म्हणून हे जे पुढचे महिने आहेत, एस्पेशली जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि 31 मे ची ही परीक्षा बिलकुल टार्गेटेड कशी काढता येईल त्याच्या संदर्भामध्ये आपण एक सिस्टमॅटिक आणि पूर्ण एक डिटेल व्हिडिओ पाहून घेऊया. तर आता जे मुलं नवीनच तयारी चालू करणार आहेत, ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत किंवा ग्रॅज्युएट झालेले आहेत, नुकतीच एखादी परीक्षा त्यांनी देऊन पाहिलेली आहे, त्यांनी जर पुढची परीक्षा एका नियोजनबद्ध पद्धतीने जर काढली, एका टार्गेटेड जर तुम्ही काढली, तर तुम्हाला डेफिनेटली यश लाभेल. त्याच्या संदर्भामध्ये आता मी तुम्हाला काही गोष्टी महत्त्वपूर्ण सांगणार आहे. तर सर्वात पहिले काही बेसिक आपण बघून घेऊया, की 31 मेला ही परीक्षा आपली नियोजित आहे. आणि या परीक्षेसाठी आपल्याला जे 2 पेपर सामोरे जायचे आहेत, ते म्हणजे पेपर 1 जी-एस जो एक 100 प्रश्नांचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 7 विषयांची तयारी करून घ्यायची आहे. आणि पेपर 2 सी-सॅट जो एक क्वालिफाईंग नेचरचा पेपर आहे आणि या क्वालिफाईंग पेपरला सुद्धा आपल्याला तयारी करायची आहे. तसं तर पाहायला गेलं तर आपण टोटल या सी-सॅटमध्ये सुद्धा 3 टॉपिक्स आहेत. तर 7 अधिक 3 असे 10 टॉपिक्स आपण काय करूया, साधारणपणे एक चर्चा करूया किंवा 10 टॉपिक्सला आपण पुढच्या 4-5 महिन्यामध्ये कसं हँडल करता येईल हे आपण समजून घेऊया. मित्रांनो, आता जर आपण पाहिलं तर आपल्याला यश जर लाभायचं असेल तर एक मंत्र लिहिलं आहे. योग्य वेळ, योग्य स्ट्रॅटेजी आणि सातत्य या 3 गुणांना आपण जर घेतलं तर आपल्याला हे डेफिनेटली एक चांगल्या पद्धतीने तयारी करता येईल. तुम्ही जर पाहिलं तर मागच्या वेळेस
माझ्या अनुभवात असं दिसलं मला, की जेव्हा जशी-जशी परीक्षा जवळ येते, तशी-तशी आपण म्हणू मुलांनी जास्तीत जास्त किंवा सोप्यात सोपी स्ट्रॅटेजी कशी त्यांना सांगता येईल, असे भरपूर लोकं करत होते. जसं फॉर एक्झाम्पल कधी-कधी सांगत होतं, की करंट अफेअर्स एवढंच करा, सायन्सला थोडंसं निग्लेक्ट करा, किती केलं तरी सायन्स गवसत नाही, पॉलिटीवर एम्फसाइज करा, असे काहीतरी स्ट्रॅटेजी ते सांगायचे. पण या स्ट्रॅटेजीला वेळेवर आपण जर अशी बदलत राहिलो किंवा वेळेवर अशा जर आपण फक्त मुलांना ईझी वाटेल अशा काही स्ट्रॅटेजी आपण सांगत बसलो, तर मुलांचं त्या यशामध्ये रूपांतर होणार आहे का? नाही. दिवसांदिवस आपण पाहिलं कट ऑफही वाढत चाललेला आहे. आपण अंदाज लावतोय की परीक्षेमध्ये चांगल्या पोस्ट येतील. पण परत परीक्षेमध्ये जर आपण म्हणू एक लिमिटेडच पोस्ट आल्या, तर आपण परत अजून एक वर्ष वाट पाहणार आहे का? आपल्याला या सगळ्या फॅक्टर्सला कन्सिडर करून आपल्याला एक आपली सक्सेसफुल अटेम्प्ट कशी होईल, मी मेन्सला कसं जातो आणि मेन्स नंतर मी इंटरव्ह्यूला कसं जातो, याची पूर्ण आपल्याला काय घ्यावी लागेल, दक्षता घ्यावी लागेल. नाहीतर मग आपण परत काहीतरी एक्सक्यूज देत बसू आणि आपल्याला जे प्रिलिम्सचा वेळ आहे, तो प्रिलिम्सचा वेळ घालवून आपण प्रिलिम्समध्ये काहीतरी आपलं पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्या येण्याची थोडीशी शक्यता कमी होईल. तर लक्षात घ्या मित्रांनो, मी जो हा व्हिडिओ आज बनवत आहे, हा व्हिडिओ म्हणजे इथून प्रिलिम्ससाठी बिलकुल ऑप्टिमम वेळ राहिलेला आहे आणि खूप चांगली तयारी पूर्व परीक्षेची होऊ शकते आणि या पूर्व परीक्षेच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ मी संपूर्ण तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर एक तर गोष्ट लक्षात आली, की आपल्याला 2 पेपरची तयारी म्हणजे एकूण साधारणपणे 8 ते 10 टॉपिक्सची तयारी आपल्याला पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये करायची आहे. म्हणजे मी साधा जर आपण एक साधारण आपण गुणसूत्र काढलं, तर 10 टॉपिक्स आणि 4 महिने म्हणजे मला 1-1 महिन्यामध्ये 2-2 टॉपिक्स आवरावे लागतील. तरच मला काहीतरी आपण म्हणू एक संपूर्ण किंवा पूर्णतः माझ्या अभ्यासाची होईल. तर मित्रांनो, आपल्याला या स्ट्रॅटेजीमध्ये सर्वात पहिले लक्षात एक घ्यायचं आहे, की साधारणपणे परीक्षेला किंवा प्रिलिम्सला एक आदर्श वेळ साधारणपणे जो आपल्याला सुरू करायचा वेळ आहे, जे मुलं ग्रॅज्युएट किंवा जस्ट अभ्यास त्यांनी चालू केला आहे, ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहे किंवा त्यांचा ही स्टेज आहे, की मी प्रथमतः आता एम-पी-एस-सीचा अभ्यास करतोय. कारण एम-पी-एस-सीची मुख्य परीक्षा हा संपूर्ण प्रवास पुढच्या 8 ते 10 महिन्याचा असणार आहे. तर आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ही स्ट्रॅटेजी डिझाइन आपण केलेली आहे. तर लक्षात घ्या, ही जी आदर्श वेळ आहे, ज्यामध्ये आपण संपूर्ण प्रिलिम्सचा अभ्यास करू शकतो, तो म्हणजे जानेवारी 2026 मध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये आपल्याला सुरुवात करणं गरजेची आहे. जे मुलं बरेच काळापासून अभ्यास करतायत, त्यांना चांगला आवाका माहीत आहे पूर्वचा, त्यांनी थोडासा लेट केला तरी पण चालेल. पण तरीही त्यांना थोडंसं बघावंच लागेल, कारण त्यांचा आवाका पूर्वचा जरी मोठा असला, तरी मुख्यसाठी त्यांना स्ट्रगल करायचं आहे. कारण मुख्यमध्ये आता सगळेच इक्वल फुटिंगला आलेले आहेत. तुम्ही असं समजू नका, की बाई यू-पी-एस-सीची ही थोडीशी मुख्य परीक्षा झालेली आहे, तर यू-पी-एस-सी जे मुलांना एज आहे नाही, कोणाला मिळणार नाही. आयोगामध्ये दिग्गज बसलेले आहेत आणि कशा मुलांना टेस्ट करायचं आणि कसं चॅलेंज करायचं, त्यांच्यापेक्षा बेटर कोणाला माहीत नाही. त्यामुळे सगळ्यांसाठी मुख्य परीक्षा ही इक्वल फुटिंगला आहे. त्यामुळे तुम्ही पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा हे संपूर्ण लक्षात ठेवून स्ट्रॅटेजी आपली असली पाहिजे. साधारणपणे आपण जर पाहिलं तर 4 ते 5 महिने आता आपल्याकडे परीक्षेला उरलेले आहेत. आता 4 ते 5 महिने म्हणजे ज्यांना मी 31 मे शेवटच्या दिवसापर्यंत ज्यांना अभ्यास करायचा नवीन त्यांच्यासाठी 5 महिने. पण असा तर अभ्यास आपण करणार नाही. साधारणपणे आपण 15-20 दिवस किंवा 1 महिना आधी रिव्हिजन लागू. तर मी म्हणेल 4 ते 5 महिने जरी मी लिहिलं असेल, तरी 4 महिन्याचा आपल्याकडे पूर्ण वेळ आहे आणि शेवटचा महिना फक्त रिव्हिजन किंवा एखादा टॉपिक एक्स्ट्रा आपला जर काही राहिला असेल, त्याला टच करण्यासाठी किंवा करंट अफेअर्सला रिफाईन करण्यासाठी, तर साधारणपणे आपल्याला एवढा वेळ राहिलेला आहे. यामध्ये आपल्याला स्मार्ट, फोकस्ड प्रिपरेशन लागणार आहे. कारण एम-पी-एस-सी मध्ये जे पण सगळे सब्जेक्ट आहेत, ते सगळेच्या सगळे सब्जेक्ट इतके मोठे आहेत, की त्यांना वाचत बसलो, तर एक-एक सब्जेक्ट 2-2 महिने आपल्याला काय होईल संपणार नाही. इतिहास, भूगोल यांचा आवाका इतका मोठा आहे, की त्यांना संपवता 3-3 महिने लागू शकतात. आणि राहिले आहे तर 4 ते 5 महिने. म्हणून तुम्हाला स्मार्ट वे लागेल आणि फोकस्ड वेने अभ्यास करावा लागेल. त्यामध्ये परत तुम्हाला रिव्हिजन्स आहेत, टेस्ट प्रॅक्टिस आहेत, जी संपूर्णतः तुम्हाला या परीक्षेमध्ये करावीच लागेल. पूर्व परीक्षेची तयारी म्हणजे ही परीक्षेची तयारी रिव्हिजन आणि टेस्ट शिवाय होणार नाही. आणि त्यामुळे आपल्याला ओव्हरबर्डन न होता एक एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. यावर्षी जर तुम्ही पाहिलं
तर मला काही विद्यार्थी भेटले आणि काही विद्यार्थ्यांचा मी स्कोर ऐकला, तर त्यांचे स्कोर कसे होते 125, 130. मी म्हटलं 125, 130 आणि मग मी त्यांना जेव्हा विचारलं, "तुला या प्रश्नाची कन्सेप्ट माहिती आहे का?" तो म्हणे, "सर मला काही कन्सेप्ट माहीत नव्हती, पण ह्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. मला हा टॉपिक थोडक्यात माहीत होता." आणि म्हणजे त्या मुलाने पूर्ण टॉपिक न वाचवता फक्त एक छोटासा स्पेसिफिक पार्ट त्यातला घेतला, कारण त्याचं एनालिसिस इतकं पिन पॉइंट होतं आणि तो प्रश्न काढून गेला आणि आज त्याचा स्कोर 130 तो मुख्य परीक्षेत आहे. मग असे जे मुलं आहेत, हे मुलं फक्त 2-3 वर्ष आधी अभ्यास करणारी मुलं शक्यतो दिसतात. मग नवीन विद्यार्थ्यांना हा जो एक आपण म्हणू मिसकन्सेप्शन आहे, की मला खूप अभ्यास करावा लागेल. हा अभ्यास खूप करावा नाही लागत. हा अभ्यास तुम्हाला फोकस्ड प्रिपरेशनने करावा लागतो. आणि जर इथून पुढे तुम्ही जर सपोज जानेवारी घातला, तर तुम्ही लेट स्टार्ट कराल आणि ऑफकोर्स तुम्ही पॅनिक मोडमध्ये येणार. कारण की तोपर्यंत अवाका पुरणार नाही. मी म्हणतोय की हा 4 जो महिना राहिलेत ना 4 ते 5 महिने, हे 4 ते 5 महिने अतिशय मी म्हणतो ऑप्टिमम आहे. ना कमी ना जास्त. ओके. इथून जर तुम्ही ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हटलं असेल तर थोडे जास्त दिवस आपल्याला मिळाले असते आणि कंटाळाही आला असता 6-7 महिने पूर्वपरीक्षेचा अभ्यास करायला. पण तुम्हाला जर लक्षात गेलं तर इथून जर तुम्ही लेट स्टार्ट कराल, तर तुम्ही खूप पॅनिक मोडमध्ये येणार. ॲडव्हर्टाइज येताच तुम्हाला तुमची संपूर्ण स्ट्रॅटेजी फायनलाईज करून माझा मार्ग कसा असेल, हा संपूर्ण तुम्हाला माहीत पाहिजे. त्यामुळे अर्ली आणि प्लॅन स्टार्ट जर तुम्ही केला, तर परीक्षेच्या आधी एक कॉन्फिडन्स येईल, एक रिलॅक्सेशन येईल. मनामध्ये एक स्थिरता असते, की मला हे सगळंच्या सगळं जो समोरचा मुलगा बोलतोय, जो समोरचा मुलगा पॉइंट्स बोलतोय, ते मला येता. जेव्हा हे रिअलायझेशन व्हायला लागतं ना, तेव्हा माइंड एकदम रिलॅक्स होतं. तो म्हणतोय येतंय, ही म्हणते येतंय, हे डिस्कस करताय तेही पॉइंट माझे वाचून झालेत. नाहीतर काहीतरी ग्रुपमध्ये डिस्कशन चालतं आणि असं वाटतं आय एम आउट ऑफ दिस ग्रुप. मी एक फिअर आउट तो एक आहे ना, फिअर ऑफ मिसिंग आउट, की मी या आवाक्यात किंवा या आपण म्हणू या साच्यात बसत नाहीये. ते काहीतरी विचित्र पॉइंट्स बोलतायत हिस्ट्रीबद्दल आणि मला ते माहीत नाही. आणि हा जेव्हा आपल्याला एक आपण म्हणू हा संभ्रम व्हायला लागतो, हे जेव्हा आपल्या समोर येतं, याचा अर्थ डेफिनेटली आपण खूप चांगली तयारी केलेली नाही. पण कॉन्फिडन्स तेव्हाच होतो जेव्हा आपण एक चांगलं कव्हरेज दिलेलं असतं. आपण वी स्टँड विथ कॉन्फिडन्स. पूर्व परीक्षेचा हा पॉइंट हा सर वाचलाय. पहिले हे पॉइंट वाचलेत. जिओग्राफीचा हा सब पार्ट वाचलेला आहे. असं जेव्हा आपल्याला वाटतं, हे आपल्याला तेव्हाच वाटतं जेव्हा आपण सुरुवात कधी करतो? अर्ली, लवकर सुरुवात. साधारण 4 ते 5 महिन्यामध्ये आणि प्लॅन स्टार्ट करून एक चांगल्या पद्धतीने कॉन्फिडन्सने आपण या परीक्षेमध्ये उभा राहतो. आणि म्हणून जानेवारी महिना हा तुम्हाला लक्षात घ्या. नवीन वर्षच तुम्ही पकडा ना. 1 जानेवारी जर तुम्ही पकडला ना, तोपर्यंत तुमची गाडी चांगली पळती पाहिजे. 1 जानेवारीला तुम्हाला तुमचा डिस्कस तुमचा पाथ, तुमचा मार्ग हा पूर्ण क्लिअर पाहिजे, की कशा पद्धतीने मी परीक्षेमध्ये पुढे जाणार आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर जानेवारी ते मे हाच मे काय एप्रिल हाच तुमचा एक गोल्डन प्रिपरेशनचा काय आहे विंडो आहे. साधारणपणे तुम्हाला एक मी जर सांगायचं म्हटलं तर कसं तुमची एक अप्रोच किंवा कशा पद्धतीने तुमची वाटचाल आली पाहिजे. जानेवारीमध्ये तुमचा फाउंडेशन किंवा तुमच्या मूलभूत संकल्पना या स्पष्ट व्हायला सुरुवात झाली पाहिजे. फेब्रुवारीमध्ये तुमचा साधारणपणे कंप्लीशन आणि फर्स्ट रिव्हिजन फॉर फ्यू 1 और 2 सब्जेक्ट झाला पाहिजे. जे प्रायोरिटीज आहेत त्या प्रायोरिटीज कोणत्या आहेत त्याच्यासाठी आपण दुसरा व्हिडिओ घेऊ. मार्च पासून तुमच्या काही सब्जेक्टचं कंप्लीशन, पण काही सब्जेक्टचं रिव्हिजन आणि एमसीक्यू प्रॅक्टिस. आता एमसीक्यू प्रॅक्टिस सायमल्टेनियसली जानेवारी फेब्रुवारी आपण घेणार आहे, पण मार्चमध्ये मी म्हणेल की ऍटलिस्ट काही कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रॅक्टिस आपल्याला जमल्या पाहिजे. एखाद दुसरा सब्जेक्ट आपला जरी राहिला तरी तो आपण एप्रिलमध्ये घेऊ शकतो. आणि एप्रिलमध्ये फ्यू कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज आणि वीक एरिया जिथे मी चुकतोय त्याचं करेक्शन आणि ऑफकोर्स मे महिना हा तुमचा फायनल रिव्हिजन आणि एक्झाम टेम्परामेंट समजण्यात गेला पाहिजे. म्हणजे तुमची जी माइंड सायकोलॉजी आहे ती जानेवारी पासून फेब्रुवारीमध्ये थोडीशी प्रोग्रेसिव्ह, फेब्रुवारी पासून मार्चमध्ये थोडीशी टेस्ट ओरिएंटेड, मार्च पासून एप्रिलमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट ओरिएंटेड आणि मे मध्ये 31 मेला आय एम गोइंग टू विन इट या ऍटिट्यूड मध्ये तुमची माइंड असं वर्क केलं पाहिजे. आणि म्हणून जानेवारी टू मे हा तुमचा एक प्रोग्रेसिव्ह या प्रत्येक महिना म्हणजे तुमच्या वाटचालीची ही काय आहे पायरी आहे.
यापैकी एकही पायरी तुमची निसटली तर मग मी म्हणेल की तुम्ही तुमची प्रगती थोडीशी आपण म्हणून खुंटेल. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर जानेवारी टू मे इज अ गोल्डन पिरियड फॉर यू टू ऍक्च्युअली प्रिपेअर फॉर दिस एक्झाम. आणि या पिरियडमध्ये आपण जर खूप काही वेळेचा आपण जर थोडीशी दिरंगाई केली तर मला असं वाटतं की तुम्हाला एक कशा पद्धतीने ह्याला टॅकल करायचं हे सांगणं आम्हालाही मुश्किल जाईल. कारण जर वेळच नाहीये तर तुम्हाला काय आम्ही सजेस्ट करणार. त्यामुळे तुम्ही जानेवारी महिना हा एक खूप चांगला महिना आहे, लक्षात ठेवा. आता जानेवारीमध्ये जेव्हा मी फाउंडेशन बिल्डिंग असं म्हणतो तेव्हा जानेवारीमध्ये आपण म्हणणार आहोत की संपूर्ण सिलेबसचा जो कव्हरेज आहे, हा संपूर्ण सिलेबसचा कव्हरेज कसा असणार आहे, व्हॉट इट इज, हे समजण्याचं काय आहे काम आहे. यापैकी आपण सब्जेक्टला सुरुवातही करून द्यायची आहे. काही सब्जेक्ट आपण टार्गेटेड कम्प्लीटही करायचे आहेत. ठीक आहे. आता मी जर तुम्हाला एक सजेस्ट करेल तर जानेवारीमध्ये तुम्हाला 3 गोष्टी दिवसातून केल्या पाहिजे. एक सब्जेक्ट, दुसरा सब्जेक्ट आणि करंट अफेअर्स किंवा तिसरा सब्जेक्ट, अशी काहीतरी स्ट्रॅटेजी तुम्हाला चालवावी लागेल. कमीत कमी एक 8-10 तास म्हणजे आता एक न्यू नॉर्म झालेला आहे. यामध्ये इतिहासाचा आवाका काय, भूगोलाचा काय, राज्यशास्त्र काय, अर्थशास्त्र काय, पर्यावरण काय, असे वेगवेगळे सब्जेक्ट आणि त्याच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने माझा सिलेबस आहे, कोणत्या एनसीईआरटीज कव्हर करायच्या आहेत, कोणत्या स्टेट बोर्ड कव्हर करायचे आहेत, करंट अफेअर्स किती करायचे, डेली टार्गेट्स किती, वीकली रिव्हिजन कसं करायचंय, याची संपूर्ण प्लॅनिंग तुमची जानेवारी महिन्यामध्ये सुनिश्चित असली पाहिजे. जानेवारी फेब्रुवारीमध्ये माझे काय काय गोष्टी येणार आहेत हे तुम्ही करू शकता. पॅरलली लक्षात ठेवा, मागचा जर तुम्ही राज्यसेवेचा पेपर 2 पाहिला, ज्याला आपण सीसॅट असं म्हणतो, हा सीसॅट मध्ये एक संभ्रम झाला की हा सीसॅट अवघड येईल का, आणि या सीसॅट मध्ये काही आपण म्हणू डिफिकल्ट येऊ शकतं का. आपण म्हणू सौभाग्याने मुलांना जो मागचा सीसॅट आला तो चांगलाच आपण म्हणू सोप्या लेवलला आला. पण परत हे असंच येईल आणि आयोग त्याला अवघड करणार नाही, हा नेहमी फिअर असेल. मीही तुम्हाला सुनिश्चितपणे सांगू शकत नाही की पुढचाही सोपा येईल. अंदाज तर असतो की सोपाच येईल, पण नाही आला तर मग आपण कमीत कमी अवघड आला तर तयारी असली पाहिजे. म्हणून सीसॅटच्या बद्दल बेसिक मॅथ्सची अंडरस्टँडिंग, रिझनिंग आणि रीडिंग प्रॅक्टिस हे सुद्धा आपल्याला थोडक्यात कसं आपलं जाईल याची सुरुवात, याचं इंट्रोडक्शन, याचं इन्सेप्शन झालंच पाहिजे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर बिल्डिंग बेस आणि डोंट रश या मंत्रावर आपल्याला पुढे जावं लागेल. कारण जानेवारीमध्ये एकदा तुमची प्लॅनिंग झाली, जसं बाबरचं एक्झाम्पल सांगता ना की साधारणपणे 1.5 महिन्याची प्लॅनिंग आणि 1.5 दिवसात युद्ध जिंकणे ही त्याची प्रक्रिया झाली. तसा हा जानेवारी महिना थोडासा प्लॅनिंग मध्ये, अंडरस्टँडिंग मध्ये गेला तर मला असं वाटतं की इट विल बी अ गुड स्ट्रॅटेजी. आणि म्हणून जानेवारी इज लाईक अ फाउंडेशन बिल्डिंग स्टेज. पहिलं मूलभूत तुमचा पाया पक्का करण्याची पहिली पायरी, पहिली स्टेप म्हणजे जानेवारी महिन्याचा कालावधी. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर फेब्रुवारीमध्ये तुम्ही काय करू शकता, कम्प्लिशन अँड फर्स्ट रिव्हिजन ऑफ फ्यू सब्जेक्ट, 1 किंवा 2. ठीक आहे. साधारणपणे 100% सिलेबस एखाद दुसरा सब्जेक्टचा आला पाहिजे, जो पण आपण घेऊ. भलेही छोटा सब्जेक्ट का नाही घेतला, पण तो 100% झाला ना तर त्याचे 90% क्वेश्चन माझ्या पॉकेटमध्ये हे लक्षात येतं. शक्यतो आपण असे सब्जेक्ट घेतो ज्यांची प्रायोरिटी हाय आहे. पण कोणताही सब्जेक्ट जर तुम्ही निवडा, आता ते कोणते सब्जेक्ट निवडावा हा मी तुमच्यावर सोडतो, किंवा हा तुम्हाला एक आपण म्हणू याच्या संदर्भामध्ये तुम्हाला चर्चा करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे नंबर दिले आहेत ना ते तुम्ही त्याच्यावर कॉल करून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याकडे एक डेडिकेटेड मेंटर आहे आपल्याकडे, ते तुमच्याशी बोलतील आणि तुम्ही कसा जाऊ शकतात. तुम्ही भलेही आपल्याकडे असा नसा, पण तुम्ही आपल्याशी कनेक्ट होऊ शकतात थ्रू कॉल और व्हॉट्सअप, आणि तुम्हाला मी ते मेंटर सांगू शकतात की कशा पद्धतीने तुम्ही विषयाची निवड करू शकतात. तर साधारणपणे स्टॅटिक आणि करंट अफेअर इंटिग्रेशन साधारणपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये एखाद दुसऱ्या सब्जेक्टचं होऊन त्या सब्जेक्टचं कम्प्लिशन तुमचं झालं पाहिजे. त्याच्यानंतर त्या विषयाच्या संदर्भामध्ये जे रिव्हिजन नोट्स आहेत ते तयार झाले पाहिजेत शॉर्ट मध्ये वेळेवर. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जर सांगितलं, जसं फॉर एक्झाम्पल आपला इतिहासामध्ये पाहिलं तर 3 मोठे सेक्शन येतात, प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि तुमचा आधुनिक भारताचा इतिहास. आता हे एवढे जर सब्जेक्ट पाहिले त्याचे जर तुम्ही मिनिमम जरी पानं वाचले
तर मिनिमम पानं प्रत्येक विषयाचे 100 होतात. आधुनिक भारताचे तर 400, 300, 400 पानं होऊन जातात. प्राचीन भारताचे 100, त्या मध्ययुगीन भारताचे कमीत कमी 100 पानं, वेगवेगळे क्रमिक पुस्तकं, त्याच्यानंतर आधुनिक भारताचे 300, 400, 500 पानाचं मटेरियल वाचावं लागतं. आता या 500 पानाचं मटेरियल तुम्ही परीक्षेच्या आधी पलटायला जरी घेतलं तरी 1 दिवस निघून जातो. मग त्याच्या संदर्भामध्ये कोणता सेक्शन आहे, त्याच्यामधला कोणता पॉइंट आहे, त्याच्यामधले कोणते फॅक्ट्स आहे, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला नोट्स नको का तयार व्हायला? मग हे नोट्स एखाद दुसऱ्या विषयाचे तयार व्हायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी सांगितलेलं आहे की 7 विषय तुमचे आहेत. 7 विषयाचे 7 प्रकारचे नोट्स तुम्हाला तयार करता येणार आहे का? अजिबात नाही. मी जरी दिलं ना परीक्षा तरी हे 7 नोट्स करणं आता पण शक्य नाहीये. मग या 7 पैकी कमीत कमी मी 3-4 विषय तर घेऊ शकतो, ज्याचे मी शॉर्ट नोट्स करू शकतो. ही तर प्रॅक्टिकल साठी येऊ शकते आणि निम्म्याची फक्त पुस्तकात रिवाइज करू. असं जरी माझं जमलं तरी पण परीक्षा काढण्याच्या आपण चांगल्या पोझिशनला असू. आणि म्हणून मी इथे काय सजेस्ट केलंय की एखाद दुसरा विषय याची या पद्धतीने तयारी आणि मग त्या शॉर्ट नोट्सच्या संदर्भामध्ये, त्या शॉर्ट नोट्सच्या स्वरूपामध्ये मला प्रिव्हियस इयर क्वेश्चन जमतायत का, कोणता टॉपिक आहे जो अनालाइज करून मला जमतोय का, हे समजणं अतिशय महत्वपूर्ण आहे. सायन्समध्ये पाहिलं, हिस्ट्रीमध्ये पाहिलं, जॉग्रफीमध्ये पाहिलं, इकॉनॉमिक्समध्ये पाहिलं तर माझ्या काढलेल्या मटेरियलमधनं PYQ हे हँडल होत आहे का, आणि नाही होत तर PYQ मधला कोणता डेटा इथे राहिलेला आहे, असं जेव्हा तुम्ही पाहतात तेव्हा तुमचं एक वन स्टॉप सोल्युशन शॉर्ट नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये तयार होतं. जुने मुलं खूप वर्षापासून तयारी करताना त्यांचे खूप चांगले मटेरियल तयार झालेत, पण नवीन मुलांसाठी आपण म्हणू 100% नाही तर कमीत कमी काहीतरी 70-80% पर्यंत तरी त्यांनी हे काम केलं तरी पण ते मी म्हणतो आरामात 120च्या वर ते जाऊ शकतात, ज्याने आपण म्हणू एक चांगल्या पद्धतीने मुख्य परीक्षेला आपण कम्फर्टेबली इन असतो. आणि म्हणून जर तुम्ही पाहिलं तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि सीसॅट मध्ये मॅथचा प्रॉब्लेम असेल तर सीसॅट मध्ये माझा कुठे स्पीड इम्प्रूव्ह करायचा आहे मला, आणि एक फर्स्ट फुल लेंथ सेक्शनल टेस्ट त्या विषयाच्या संदर्भामध्ये मला अटेम्प्ट करता येते का, हे तुमचं फेब्रुवारी पर्यंत जरी टेस्ट झालं 2 ते 3 विषय किंवा 1 ते 2 विषयाच्या संदर्भामध्ये, तरी पण मी म्हणेल की चांगली सिच्युएशन असेल. म्हणून कंप्लीट रिवाइज आणि प्रॅक्टिस या मंत्राला आपण फेब्रुवारीमध्ये गेलो पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तुमचा निम्म्या प्रवासावर तुम्ही येणार आहे, आणि तो म्हणजे काय येणार आहे तुमचा मार्च 2026. आता यामध्ये रिव्हिजन आणि MCQ इंटेन्सिव्ह आपल्याला थोडीशी प्रिपरेशन गेलं पाहिजे. तुम्ही जर पाहिलं तर कोणतीही MPSCची परीक्षा असू द्या, मुलं 30-30, 40-40 टेस्ट पेपर तर सोडतातच. इव्हन UPSC जरी तुम्ही पाहिलं तरी काही वर्षापूर्वी मुलं 30-30, 40-40 टेस्ट हे करायचे, पण UPSCचा आता थोडासा स्वरूप बदललाय. पण आपण म्हणू MPSC मध्ये कोणती परीक्षा घेतल्यानंतर एक इंटेन्सिव्ह प्रॅक्टिसला आपण आलो पाहिजे. या इंटेन्सिव्ह प्रॅक्टिसमध्ये आपल्याला ॲक्युरेसी आणि रिटेन्शन काही विषयांवर काम करावं लागेल, जे प्रायोरिटी सब्जेक्ट आहे. काही सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये चुकून चालणारच नाही, कारण की तुम्हाला काही विषय इतके जास्त वास्ट येतात की त्या विषयाला पूर्णतः येत नाही, आणि काही इतके चांगले मुलांचे परफेक्ट आहे की त्या विषयांमध्ये आपण चुकलो तर तिथे आपण कॉम्पिटिशनच्या बाहेर राहून जाऊ. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर आपला सेकंड रिव्हिजन शॉर्ट नोट्स थ्रू डेली MCQज 50 ते 100 ते नवीन असतील, क्लासचे असतील, टेस्ट असतील, PYQज असतील, ते 50 ते 100 काही एलिमिनेशन टेक्निक, कारण आपल्याकडे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये एक आपण म्हणू एज्युकेशन किंवा आपण म्हणू एक सब्जेक्ट बेस्ड आलेला असेल, एक आपल्याकडे पूर्ण विषयाची एक काही संपूर्ण माहिती आली असेल, आणि करंट अफेअर्स मॅपिंग अशा गोष्टीला आपण जाऊ शकतो. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल पॉलिटीमध्ये आपण जर पाहिलं तर मागच्या वेळेस तुमचं उपराष्ट्रपती व्हाईस प्रेसिडेंटवर खूप जास्त न्यूज आपल्याला होती, कारण की व्हाईस प्रेसिडेंट यांनी हेल्थ ग्राउंड्सवर आरोग्याच्या खराब आरोग्यामुळे रिझाईन करून दिलं, आणि राजीनामा दिल्यानंतर मग उपराष्ट्रपती त्याचे कलम कोणते आणि मग तो कोणत्या कलमाअंतर्गत राजीनामा देतो, ह्याच्यासाठी बेसिक आणि करंट यांची सांगता घातली पाहिजे. आणि म्हणून हा जो बेस आहे हा तयार झाल्यानंतर करंट अफेअर्स मॅपिंग सुद्धा करावं लागेल. जसं फॉर एक्झाम्पल
काही नवीन आपण म्हणू राष्ट्रीय अभयारण्य डिक्लेअर झालं. मग राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या कायद्याच्या अंतर्गत डिक्लेअर होतं? भारतामध्ये किती राष्ट्रीय अभयारण्य आहे? कोणत्या राज्यामध्ये कितवं आहे डिक्लेअर्ड? आणि त्याचं वैशिष्ट्य काय? ह्याला थोडंसं बेसिक आणि ह्याचं अंडरस्टँडिंग. तुमचा इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा बेसिक तुमचा मूलभूत विषय आणि तुमचे चालू घडामोडी यांची सांगता आली पाहिजे. यांचा तुम्हाला एक मेल घालून आला पाहिजे. तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल की करंट अफेअर्स मॅपिंग होईल. सीसॅट मध्ये सुद्धा तुम्हाला मॉक टेस्ट वीकली, जर तुमचा खूपच मॅथ्स आणि रिझनिंगचा पार्ट वीक असेल तर थोडासा साइड बाय साइड ऍटलिस्ट वीकमध्ये एखाद दुसरा दिवस सीसॅटला दिला पाहिजे. आणि म्हणून मार्चमध्ये तुम्हाला एक अशी आपण म्हणू अशा पद्धतीने कॉन्फिडन्स आला पाहिजे. हा 7 विषय ना, तर 7 विषयापैकी 3 किंवा 4 विषयाची माझी परिस्थिती खूप चांगली आहे. आता या 4 विषयाचे 90% माझे करेक्ट येत आहेत. आता या 4 विषयाचे 90% करेक्ट म्हणजे झालीच की तुम्ही 100ला पोहोचलेच की. आता मग 100ला पोहोचले, मग राहिली वर 10-20 मार्काची पैज. मग त्या 10-20 मार्कासाठी सुद्धा तुम्ही अजून तुमच्याकडे एप्रिल आहे, अजून तुमच्याकडे मे आहे, त्याला सुद्धा तुम्ही काय करू शकतात, ती साधारणपणे तीही तुम्ही तुमचे मार्क्स तुम्ही कव्हर करून घेऊ शकतात. आणि म्हणून जो पुढचा महिना आपल्याकडे येईल, तो पुढचा महिना म्हणजे पूर्णपणे एप्रिल, ज्यामध्ये टेस्ट सिरीज मोडला आपण गेलो पाहिजे. मित्रांनो, या संपूर्ण प्लॅनिंग बरोबर जर तुम्हाला कोणकोणती टेस्ट कधी कधी घ्यायची याचा जर तुम्हाला स्वतःचा प्लॅनिंग करत असेल तर तुम्ही जरूर करा. पाहिजे तर आपल्या क्लासच्या टेस्ट घ्या, नसेल पाहिजे दुसऱ्या क्लासचे घ्या, नसेल पाहिजे तर तुम्हाला जिथून टेस्ट मिळतील तिथून टेस्ट घेऊन तुम्ही सोडवा, पण टेस्ट जरूर सोडवा. कारण टेस्ट थ्रू तुम्ही चुकतात, टेस्ट थ्रू डाटा लक्षात येतो, टेस्ट थ्रू बेसिक मिस्टेक लक्षात येतात आणि टेस्ट थ्रू एक्झाम स्टिम्युलेशन म्हणजे एक्झाम मोड तुमची काय होते, पूर्ण बसायला लागते. यामध्ये एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत तुमचे साधारणपणे 80% 80 to 90% हा अभ्यासक्रम जर तुमचा झाला असेल तर तुम्ही संपूर्ण फुल लेंथ प्रिलियम्स टेस्ट आयदर वीकली, बाय वीकली, संडेला, सॅटर्डे संडेज, वीकच्या मध्ये जे तुम्हाला जमेल ते तुम्ही केलं पाहिजे. कारण की शेवटचा महिना माझ्याकडनं ऍडवाइस नाहीये की परीक्षे किंवा तुम्ही टेस्ट सोडवा. कारण टेस्टमध्ये चुकले आणि नाही जमलं तर परत तुम्हाला थोडंसं टेन्शन येऊ शकतं. त्यामुळे थोडीशी सायकोलॉजिकल टर्न जर आपण पाहिला तर एप्रिल पर्यंत आपण पाहिजे ते टेन्शन घेऊ शकतो. मे मध्ये आपण रिलॅक्स असलं पाहिजे. सो टाइम मॅनेजमेंटची प्रॅक्टिस, कारण तुम्ही जर पाहिलं तर एमपीएससीचे जे पेपर तुम्ही 4 वर्षाआधी पहा, एमपीएससीचा 100 मार्काचा पेपर, 100 प्रश्नांचा पेपर जो 200 मार्काचा आहे, हा 100 प्रश्नांचा पेपर मी 2 तासाच्या कालावधीमध्ये 3दा वाचू शकत होतो. पण आजचे पेपर जर तुम्ही पाहिले तर 100 प्रश्नांचे पेपर हे 2दा जरी तुमचे वाचून झाले ना तरी पण नशीब समजा. म्हणजे पेपर हॅज बिकम लेंदी. मोठे झालेत, प्रश्नांची साईज मोठी झाली आहे आणि प्रश्न कधी कधी डोकं लावायला तुम्हाला प्रवृत्त करतात. अर्ध्या पेजचे तर प्रश्न येत आहेत. 2025चा प्रश्नपत्रिका काढून बघा तुम्ही. तर एवढे जर प्रश्न अवघड जर येत असतील तर टाइम मॅनेज प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. जे बेसिक मिस्टेक आहेत त्याची एक नोटबुक किंवा ॲटलिस्ट एक नोट तरी ठेवावं लागेल आणि तुमच्या वीक एरियाला फोकस करून हा वीक एरिया निग्लेक्ट करायचा, त्याच्यावर वर्क करायचं, स्ट्रॉंग एरियाला कसं स्ट्रॉंग करायचं हे संपूर्ण डिसाईड करता येईल. आणि सीसॅटला ह्यामध्ये तुम्ही फक्त क्वालिफाईंग फोकस म्हणजे पूर्ण मे महिना तुम्ही सीसॅट फ्री व्हाल. हे सीसॅटचं प्रकरण त्यांना आहे ज्यांना मॅथची भीती. आता माझ्यासारखे भरपूर असतील ज्यांना मॅथ्स थोडंसं मी म्हणेल अवघड जाईल. पण मोस्ट ऑफ द मुलं जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहेत, इंजिनियर्स आहेत, त्यांच्यासाठी हा मॅथ्स आपण म्हणू थोडासा बेसिक लेवल किंवा त्यांना जमेल. पण आपल्यासारखे जे इतर विद्यार्थी जे म्हणू की ऑलरेडी गणितामध्ये आधीपासून कच्चे होते त्यांना तर मॅथ्समध्ये, सीसॅटमध्ये, रिडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये ॲटलिस्ट एक ठराविक लिमिट पर्यंत माझे 70, 80, 90 तरी येत आहे. एवढं तरी आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून टेस्ट, अॅनालाइज आणि इम्प्रूव्ह या मंत्रावर आपल्याला एप्रिलला जाता येईल. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर मग शेवटचा जो मंथ येतो ज्याच्यामध्ये मेचा मंथ येईल. 31 मे इज अवर डी डे. 31 मे 2026 यामध्ये आपल्याला जस्ट फायनल रिव्हिजन आणि फुल कॉन्फिडन्स असणं पाहिजे. हा आपला तो महिना पाहिजे ज्याच्यामध्ये वीक परफॉर्मन्स
आता भूगोलाच्या संदर्भात जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मे महिना हा उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी आपण कंटाळतो कारण आपली बॉडी साथ देत नाही, खूप जास्त तापमान असतं, त्यामुळे वी आर ऑलरेडी फिलिंग लो. आणि या लो मध्ये आपण जर अजून आपला कॉन्फिडन्स गेला तर अजून आपल्या एक्झाम मध्ये परफॉर्मन्स कमी होईल. म्हणून मे महिन्यामध्ये इतकी छान आपली कॉन्फिडन्स पाहिजे की भाई जे फक्त नोट्स आहेत ते कम्प्लीट आहेत, रिव्हिजन करणार आहे मी कोणत्याही पद्धतीचा नवीन सोर्स वाचणारच नाही. एखादा मुलगा येईल घेऊन आणि तो तुमच्या समोर बसेल की हे वाचलं का, तुम्ही म्हणणार ते मला वाचून झालंय आणि तू तिकडे बाजूला हो का, कारण की माझं जे ठरलेलं आहे ते कधीपासून ठरलेलं आहे. आणि म्हणून हाय यील्डिंग टॉपिक्सवर तुम्ही प्रश्न पाहणे, हाय यील्डिंग टॉपिक्सवर तुम्ही आपण म्हणू वारंवार त्याच्यावर रिपिटेशन देणे, त्याच्यावर हात मारून घेणे, त्याची पाठांतर करून घेणे, त्याच्यानंतर करंट अफेअर्सला फायनल कंपायलेशन थ्रू समजणे, ह्याचं कंपॅरिझन त्याचं कंपॅरिझन, अर्थशास्त्राच्या संदर्भात दोन घडामोडी यांच्यामध्ये फरक काय ह्याचं कंपॅरिझन, असं ऍडव्हान्स लेवलचं करंट अफेअर्स त्या सोर्समधून तुम्ही काढायला लागाल. आणि मग लक्षात येईल की हे विचारलं तर असेल, ते विचारलं तर तसे, आणि ती कॉन्फिडन्स वेगळी. लक्षात घ्या, पुस्तकं सगळ्यांकडे सेम येतं, पुस्तकं वाचण्याच्या पद्धत टॉपर्सच्या वेगळ्या येतात. आणि त्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर फायनल कंपायलेशन करणं गरजेचं आहे. आणि तुमच्या मेंटल स्टॅबिलिटीसाठी एक 2 ते 3 बिलकुल हाय कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट, की आता काही होऊ दे 130 140 येतातच आहे. आणि त्यामुळे एक मेंटल कामनेस आणि स्लीप डिसिप्लिन तुमचा मे महिन्यामध्ये आला तर डेफिनेटली यू विल बी देअर फॉर बीन्स. कारण अजून आपण म्हणू अजून पण कॉम्पिटिशन संपलेली नाहीये, अजून पण एनर्जी बाकी आहे, कारण पुढे येणार आहे आपला ऑक्टोबरची मीन्स. मग ह्या सगळ्या टप्प्यामध्ये एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर प्रिलिम्स मध्ये कुठे कुठे मेन्स पण कम्प्लीट होत आहे हे सुद्धा बॅक ऑफ द माइंड सायकोलॉजिकली तुम्हाला सब्जेक्ट कम्प्लीट असताना झालं पाहिजे. आणि हे तुम्हाला समजलं असेल तर प्रिलिम्स नंतर फक्त मुलगा 1 ते 2 दिवस गॅप घेईल, कारण त्याला माहिती आहे की माझं नाव मी कधीपर्यंत थांबत नाहीये जोपर्यंत फायनल पीडीएफ मध्ये माझं नाव येत नाही आणि आता पुढे मला मीन्स लिहायची आहे. आणि म्हणून फॉर प्रिलिम्स मंत्र इज रिवाइज, रिलॅक्स आणि अगेन रिपीट. आणि 31 मे ची परीक्षा ही तुमची चांगल्या पद्धतीने एक यशस्वी पद्धतीने आपण म्हणू देण्याचा तुम्ही काय करणार आहात, तुम्ही प्रयत्न करणार आहात. सो प्रिलियम्स साठी हे जे सगळे आपण टप्पे पाहिले त्याच्यासाठी एक कॉमन सक्सेस फॉर्म्युला काय असेल, तुम्हाला रिसोर्सेस लिमिटेड, करेक्ट आणि त्या लिमिटेड आणि रिसोर्सेस करेक्टेड रिसोर्स मध्ये सुद्धा पिन पॉइंटेड मायक्रो पॉइंट्स, मायक्रो टॉपिक्स याचं वाचन तुमचं झालं पाहिजे. त्याच्यानंतर या मायक्रो टॉपिक्सला मल्टिपल रिव्हिजन्स 1 2 3 4 5 रिव्हिजन झाले पाहिजे. त्याच्यानंतर एमसीक्यू प्रॅक्टिस, टाइम मॅनेजमेंट आणि काम अँड कॉन्फिडंट माइंड, शांत है ना. एक तुम्हाला मी इंग्लिश मधली म्हण जर सांगितली तर काम माइंड कॅन ब्रिंग इवन द स्टॉर्म डाऊन. किती मोठं जर मन शांत असेल तर मोठ्याच्या मोठं वादळ हे काय होईल, तुमचं खाली येऊन जाईल. आणि हेच तुम्हाला करायचंय जर 31 मे ची परीक्षा तुम्ही टार्गेट करत असाल. त्याच्यानंतर काही चुका जे तुम्ही टाळायच्या पुढच्या 4 महिन्यामध्ये, खूप जास्त पुस्तकं घेऊन यायचे नाहीयेत. अरे पुस्तकं तर विकायलाच बसली येतं. पुस्तकवाला तुम्हाला कधी खुश होतो माहिती का, जेव्हा तुम्ही त्याच्याकडे एकाच विषयाचे 4-4 पुस्तक घेतात, कारण त्याचे त्याला ₹1000 भेटतात. पण तुम्हाला ते करायचं नाहीये. तुम्हाला कामात काय येतं माहिती का, 4-5 पानं त्या पुस्तकात जी योग्य असतात. त्यामुळे डोंट ब्रिंग टू मच बुक्स. पुस्तकांची लिमिटेड यादी असली पाहिजे. त्याच्यानंतर नाही रिव्हिजन नाही करणे, हे सुद्धा काही होणार नाही है ना. एखादी गोष्ट परत परत रिपीट करून ती चांगली रिवाइज करणं हेच या परीक्षेचं मंत्र आहे. त्याच्यानंतर सीसॅटला इग्नोर करू नका. किती मुलं मी पाहतो की वेळेवर जातात, सर काय नाही परफॉर्मन्स झाला, सर मागचे 4 वर्ष विदाउट परफॉर्मन्स सीसॅट आपण काढलेला आहे. अरे ठीक आहे, पण आयोग आहे. कारण आयोग कधी तुम्हाला पायात पाय घालून बोल्ड आउट करेल कधीच सांगू शकत नाही. आयोगाला कमी लेखायचं नाही. मी किती मुलं पाहिलेत की जे आय-एस आता आहेत पण मध्ये त्यांचे इंग्लिश जो क्वालिफाईंग पेपर मेन्सचा तोही उडालाय. कुठून आयोग तुमची विकेट काढेल सांगता येत नाही. त्याच्यानंतर टेस्ट अनालिसिस नाही करणं, खूप मायक्रो नाही पण बेसिक आयडिया की कुठे मी चुकतोय,
त्याच्यानंतर लास्ट मंथ पॅनिक होणं हा तर रिझल्ट आहे. जे तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मध्ये तुम्ही कमी पडाल त्याच्यामध्येच तुमचं पॅनिक दिसेल. आणि त्यामुळे या बेसिक मिस्टेक तुम्ही आता पुढच्या 4 महिन्यामध्ये होऊ देऊ नका. आणि याच बेसिक मिस्टेकला तुम्ही लिहूनही घ्या आणि आता तुम्ही वर्क करा. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं, जर आपल्या क्लासचं एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपला सुद्धा एक प्रिलिम्सच्या संदर्भात कोर्स येणार आहे बरं का. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये इज गोइंग टू बी युअर प्रिलिम्स पार्टनर. नॉट ओनली प्रिलिम्स बट इट कॅन बी युअर होल प्रोसेस पार्टनर. प्रिलिम्स पासून मेन्स पर्यंत. पण आता मी प्रिलिम्सचा हा व्हिडिओ घेतोय म्हणून प्रिलिम्सच्या संदर्भामध्ये ज्यामध्ये एक्झाम ओरिएंटेड टीचिंग आम्ही देणार आहेत, इंटिग्रेटेड करंट अफेअर्स देणार आहेत, एमसीक्यू बेस्ड आपण म्हणू टॉपिक समजायचा आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग की काय विचारलंय तेही लक्षात घेऊन घ्यायचंय, रिव्हिजन फोकस्ड अप्रोच असणार आहे आणि पर्सनल गायडन्स थ्रू अ डेडिकेटेड मेंटर असणार आहे. आणि त्याचबरोबर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज पण असणार आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर जो नंबर तुमच्या स्क्रीन समोर येत आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि डेफिनेटली याच्याबद्दल माहिती घेऊन घ्या. तुम्हाला देण्यासाठी जे माझ्याकडे एक इम्पॉर्टंट डेट्स आहेत ते डेट्स म्हणजे आपण प्रिलिम्सच्या ओरिएंटेड जी बॅच चालू करणार आहेत ज्यामध्ये 100% कव्हरेज, कोणतं सब्जेक्टचं नाही, एक्झाम कव्हरेज, 100% कव्हरेज, फक्त स्पष्ट तयारी जी होणार आहे त्याच्यासाठी आपली ध्येय बॅच येणार आहे जी 22 डिसेंबर 2025 पासून मराठी मीडियम मध्ये असणार आहे. ही दोन्ही असेल ऑनलाईन आणि ऑफलाईन. म्हणजे कारणच नाही की पुण्यात नाहीये मी सर, तो ऑफलाईन आहे. ओके. आणि 31 मे ची जी एक्झाम आहे त्याच्यासाठी वी आर स्टार्टिंग अर्ली 22 डिसेंबर 2025. आणि नॉट ओनली मराठी, आपली स्पेशालिटी म्हणजे एक एक्सक्लुसिव्हली आता या बॅच मध्ये तुम्हाला पर्सनल मेंटरशिप असेल, शॉर्ट रिव्हिजन नोट्स असतील, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज असेल आणि टार्गेटेड अप्रोच कव्हरिंग बोथ टॉपिक्स. ही बॅच तर प्रिलिम्सची आहे पण प्रिलिम्स मध्ये जे टॉपिक मेन्सचे येतात ते सुद्धा तुमचे कव्हर करून घेऊ. म्हणजे त्या टॉपिकला परत तुम्हाला करायची गरज नाही. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे नॉट ओनली प्रिलिम्स बॅच पण एक्सक्लुसिव्हली इंग्लिश मीडियमची सेपरेट बॅच जी चालू होणार आहे 5 जानेवारी 2026 पासून. आणि 31 मे 2026 ला ही काय होणार आहे, ही 31 मे ची एक्झामला टार्गेट करणार आहे. यामध्ये एक्सक्लुसिव्हली इंग्लिश मीडियम टीचिंग, एक्सक्लुसिव्हली इंग्लिश नोट्स, करंट अफेअर्स इन इंग्लिश आणि सगळे टार्गेटेड सब्जेक्ट्स इन इंग्लिश मीडियम वी आर गोइंग टू कव्हर. लक्षात घ्या ही सुद्धा बॅच इज बोथ इन ऑनलाईन अँड ऑफलाईन मोड. ओके. तुम्हाला जर इन्क्वायरी करायची असेल तर नंबर तर तुमच्या स्क्रीन समोर आहे, त्या स्क्रीनवरच्या नंबरवर तुम्ही काय करू शकतात, कॉल करू शकतात, व्हॉट्सअप करू शकतात. हे दोन्ही बॅचेस आहेत. या दोन्ही बॅचेसचं नाव ध्येय असेल, ध्येय मराठी मीडियम अँड ध्येय इंग्लिश मीडियम. आणि लक्षात घ्या हे बॅचेस सेपरेट रन होणार आहे बरं का. टायमिंग्स वगैरे सगळे तुम्हाला कन्वे केले जातील पण हे बॅचेस सगळे सेपरेट होणार आहे त्यामुळे एकत्रित काही होणार नाहीये. आणि त्यामुळे एक्सक्लुसिव्हली मराठी मीडियम बॅच आणि एक्सक्लुसिव्हली इंग्लिश मीडियम बॅच असणार आहे मित्रांनो. सो व्हिडिओ एंड करण्याच्या पहिले एक फायनल मेसेज. आता बघा हे जे 2 डेट्स आहेत लक्षात घ्या, 22 डिसेंबर आणि 5 जानेवारी या डेटच्या पलीकडे कोणतीही बॅच स्टार्ट करणे म्हणजे इट इज गोइंग टू बी लेट. ती उशिराच होईल आणि त्यामध्ये सिलेबस देऊ शकणार कारण आम्हाला तुम्हाला शिकवायला हार्डली 4-4.5 महिने मिळणार आहे. मग अजून बॅच लेट करायचं म्हणजे ते थोडंसं पॉसिबल होणार नाही. मग ती कमिटमेंट न केलेली बरी. म्हणून तुम्ही लक्षात घ्या की या बॅचेसला तुम्ही एक चांगला प्रिलिम्स क्वालिफाईंग पार्टनर म्हणून पाहू शकतात. आणि बिफोर आय एंड दिस व्हिडिओ एक फायनल मेसेज जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर प्रिलिम्स इज नॉट अबाउट नोईंग एव्हरीथिंग, इट इज अबाउट रिवाइजिंग द राईट थिंग मल्टिपल टाइम्स. काही मायक्रो टॉपिक्स तुम्हाला काढून काय करायचं आहे, मायक्रो टॉपिक्स काढून त्याची रिपिटेटिव्हली रीडिंग करायची आहे. आणि या मायक्रो टॉपिक्सची रीडिंग कडून त्या कन्सेप्ट समजून मेन्सला त्याच्याशी एक संबंध साधून प्रिलिम्स आणि मेन्सचा एक इंटिग्रेटेड अप्रोचही तुम्हाला साधायचा आहे. तुम्हाला कव्हरेज द्यायचा 100% कव्हरेज विषयाचा नाही तर परीक्षेचा. आणि मग तुम्हाला परीक्षेमध्ये का बरं 120च्या खाली किंवा का बरं 120 पडणार नाही, तुम्हाला चांगले पडू शकतात. आणि त्यामुळे तुम्ही त्या तयारीने या परीक्षेला बघा. तर मित्रांनो बिफोर आय एंड दिस व्हिडिओ आय विल से
की जानेवारी मंथ इज युअर लास्ट टाइम टू स्टार्ट. तुमचा ऑलरेडी रिव्हर्स काउंटडाऊन चालू झालेला आहे आणि इफ यू आर रिअली सिन्सिअर आणि सिरियस, स्टार्ट प्रिपरेशन. आणि जर तुम्हाला बॅचेस करायची असेल तर प्लीज कॉल अस. सो थँक्यू.